मी प्रियंका प्रधान, मराठीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। हर्सुल ते पिसादेवी ह्या रस्त्याची झाली दुरावस्था। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करता केंद्रीय पथक झाले औरंगाबादेत दाखल। शेतकऱ्याच्या मुलाने पपईच्या पिकाची केली नासधूस। आता वळूया सविस्तर बातमीपत्राकडे। सध्या शहरामध्ये लव प्रतिष्ठान, त्यानंतर लव खिडकी आणि लव औरंगाबाद असे फलक लावण्यात आले आहेत, पण यानंतर सुद्धा काही येणार आहेत का असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे। नमस्कार, आपण आज आहोत औरंगाबाद शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये। हा लेबर कॉलनी परिसर आहे। गेल्या काही दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या दिशेने आहे। औरंगाबाद शहराला देशामध्ये 3रा क्रमांकावर स्मार्ट सिटीमध्ये नंबर आलेला आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनी असं घोषित केलेलं आहे की औरंगाबादला सुपर स्मार्ट सिटी म्हणून आपण वाटचाल करायची आहे आणि या दिशेने खरं तर वाटचाल सुरू झालेली आहे। हे आपण बघू शकतो। याच लेबर कॉलनी परिसरातील आपल्या पाठीमागं बघू शकतो की आपण लव प्रतिष्ठानने सुरुवात झालेली आहे। लव प्रतिष्ठान म्हणजे की औरंगाबाद शहरातील हे पुरातन नाव आहे। प्रतिष्ठानच्या नंतर आपण बघू शकतो प्रतिष्ठानच्या कालावधीनंतर त्याचं नामकरण परत बदलत गेलेलं आहे आणि हे नामकरण ते म्हणजे प्रतिष्ठान नंतर औरंगाबादचं जे पुरातन नाव आहे प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठान नंतर सुरुवात झालेली आहे ते म्हणजे खडकी या नावाप्रमाणे। आणि काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहराला खडकी या नावाने ओळखलं जायचं आणि कालांतराने जशी ऐतिहासिक घटना घडत गेल्या तशा घटनेनुसार या शहराचं नावसुद्धा बदलत गेलेलं आहे आणि प्रतिष्ठानंतर या शहराला खडकी हे नामकरण सुरुवात झालेली आहे। त्यानंतर खडकी ही कालांतरानं पाठीमागं पडलं आहे आणि खडकीनंतर या शहराला औरंगाबाद हे नाव देण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून औरंगाबाद हे नाव या शहराला असल्याचं आपण दिसून येत आहे। परंतु काही दिवसापूर्वी काही वर्षापासून हा एक नवीन ट्रेंड सध्या सुरुवात झालेला आहे शहरामध्ये की औरंगाबादचं संभाजीनगर करण्यात यावं। ही मागणी काही दिवसापूर्वी जोर धरत होती आणि या नामकरणाला आता परिस्थितीनुसार जोर वाढू लागला आहे। एकीकडे शिवसेनेची सत्ता आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि सर्वस्वी जबाबदारी आहे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत। त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगर नामकरण हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराला नामकरणाच्या दिशेने चळवळ सुरू झाल्याचं चित्र सोशल माध्यमातून आणि चर्चेतून आपल्याला दिसून येत आहे। आपण बघू शकतो की औरंगाबाद नंतर कालच औरंगाबाद शहराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद शहरातील TV सेंटर येथील संभाजीराजे चौकामध्ये सुपर संभाजीनगर हे नावाचा बोर्ड या ठिकाणी अनावरण केलेला आहे। याचा असं म्हणता येईल का की आता औरंगाबाद खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या दिशेने नामकरण सुरू झालेले असं आपल्याला म्हणता येईल का? कारण आपण बघितलं आहे 1 बाय 1 बघतोय की प्रतिष्ठान आहे आय लव प्रतिष्ठान, त्यानंतर आय लव खडकी, त्यानंतर आपण बघू शकतो की आय लव औरंगाबाद आणि आत्ता आलेलं आहे ते म्हणजे सुपर संभाजीनगर। नेमकं आता हे सुपर संभाजीनगर या नामकरण खरंच त्या दिशेने होत आहे का फक्त ही जाहिरातबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे हे येणारा काळच ठरवणार आहे। कालपासून खंडोबाच्या यात्रेस प्रारंभ झाला असून खंडोबाचा जागर गोंधळ करणारे वाघ्या मुरळी यांना जागर गोंधळ करण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असं जागर मंडळ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मीराताई कवाळे यांनी म्हटलं आहे। कोरोनाचं संकट गेलेलं आहे असं म्हटलं जातं, परंतु अद्यापही कोरोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि याच अनुषंगानं राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने विविध प्रकारचे नियमाचं पालन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या नियमाचं पालन करावं अशाही सूचना सर्व प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेल्या आहे। परंतु काही दिवसापूर्वी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये
सर्वसामान्यासह विविध कार्यक्रम करणाऱ्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली होती. आता प्रशासनातर्फे आणि शासनातर्फे मंदिरं उघडण्यात आलेली आहे आणि आज आपण बघू शकतो चंपाषष्ठीनिमित्त औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेच्या निमित्तानं आज आपल्यासोबत वाघ्या मुरळी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि मीराबाई कावळे देखील आहेत आणि हे आज मराठा देशी आपल्या कोरोनामध्ये काय अडचणी आल्यात, आत्ता त्यांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे, शासनाकडे त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, कोणत्या पद्धतीने ते आज शासनाला आपलं गाऱ्हाणं मांडणार आहेत, हे आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य मराठवाडा प्रदेश अध्यक्ष. आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये जानेवारी चंपाषष्ठीपासून आमचे कार्यक्रम सुरू होत असतात, परंतु या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या कलावंतावरती वाघ्या मुरळीवरती उपासमारीची वेळ आली. काही कलावंतांना अक्षरशः राहण्यासाठी घर नाही, काही कलावंतांना अन्न खाण्यासाठी नाही. हे कलावंत उघड्यावरती आले. शासनाने जरी आता कार्यक्रम करायची आम्हाला परवानगी दिली तर शासनाचे मी खूप धन्यवाद मानते. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा धन्यवाद आहे. परंतु आमची कळकळीची मागणी आहे, आम्ही कलावंत नाचून नाचून कुठपर्यंत नाचणार. आम्हाला शासनाने पेन्शन चालू करावं, ज्यांना घर नाही त्यांना घर राहण्यासाठी द्यावं आणि आमची वाघ्या मुरळीची नोंद ही शासन दरबारी झाली पाहिजे. मी कळकळीची विनंती सांगते की मुख्यमंत्री साहेब, या मराठवाड्याचं महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराव, या साताऱ्याचा खंडेराव, या खंडोबाच्या मंदिरामध्ये पूर्ण मंदिरभर आमचं जागर चालू असतं. परंतु यावर्षी या कोरोनाच्या काळामध्ये हे काही या ठिकाणी होऊ शकलं नाही. आमच्यावरती उपासमारीची वेळ आली तर शासनाला मी अशी विनंती करते की लवकरात लवकर आमची दखल तुम्ही घ्यावं. मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं, प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही या देवाचा भंडार पाठवला, निवेदन पाठवलं, पण शासनाने आमची दखल घेतली नाही. ही मराठा न्यूज, या न्यूजला मी अशी विनंती करते की आमची कळकळीची विनंती तुम्ही शासन दरबारी पोहोचवावी. धन्यवाद. एवढं बोलून मी थांबते आणि मराठवाड्याचे या महाराष्ट्राचे वाघ्या मुरळी सल्लागार दौलत आबा चव्हाण, सातारा खंडोबा हे आपल्या सोबत आहे. मी महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार म्हणून वाघ्या मुरळी परिषद दौलत आबा चव्हाण आज एकटी विनंती, एवढी विनंती केली शासनाला आम्ही, वा तुम्ही आमचे कार्यक्रम चालू करा. पहिल्यांनी सुरुवात केली मठ मंदिरात, शासनाने मठ मंदिराला परवानगी दिली, पण कार्यक्रमाला आम्हाला हार जागी कोणी कोणी अडीतं उपासमारीची वेळ आली. वार्षिक इथं हजारो खंडेरायाचे वाघ्या मुरळी पोट भरतात, पण यावर्षी त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी करून दिले नाही. म्हणून याच्याकरता पूर्ण असं काही अडचणी दिवस आलेत. रोज त्यांना खायची प्रज्ञा येते तरी त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम करून द्यायला पाहिजे नव्हते, करून दिले नाही. आम्हाला ही फार मोठी अडचण केली आणि अजून शासनाने असं करावा. आमचे जागी जागी कार्यक्रम होते वाघ्या मुरळी जागरण गोंधळाची, ही परंपरा चालू आहे. इथून पुढे त्यांनी कार्यक्रम आम्हाला करून द्यावा अशी त्यांना विनंती करतो. मानधन चालू करा आणि त्यांना घर राहायला नाही कोणाला. एकटी उपासमारीचा टाईम आहे त्यांच्यावर आज, ते ऐकायला सुद्धा तयार नाही. जागी जागी कुठं कार्यक्रम केले, फक्त कार्यक्रमामध्येच करून आलेला आहे, बाकी कुठं करून नाही. जागी जागी करू नये, फक्त कार्यक्रमाच्या जागेवर करू नये तू. तर त्यांना विनंती करतो आम्ही, हे सारं संकट आहे पण त्यांनी बाजूला केलेलं आहे सारं. आता आम्हाला कार्यक्रमाला परवानगी द्यावी एवढे बोलून माझे दोन शब्द करतो. या ठिकाणी वाघ्या मुरळी परिषदेच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या मांडण्यात आलेल्या आहे. त्यांनी या ठिकाणी मराठा देशी बोलताना सांगितलेलं आहे की मंदिरे उघडलेलं आहे, त्यांनी धन्यवाद देखील मानलेले आहे. मुख्यमंत्र्यासह शासनाचंही त्यांनी या ठिकाणी धन्यवाद मानलेला आहे. परंतु त्यांनी या ठिकाणी आवर्जून एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे की आज विविध ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला परवानगी नाकारण्यात येते, या कार्यक्रमाला आम्हाला परवानगी देण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाव्यतिरिक्तही देखील त्यांनी कार्यक्रमासोबतच आम्हाला मानधन चालू करण्यात यावं. कारण तसेच या ठिकाणी या कोरोनाच्या काळामध्ये विविध कलावंत आज बेघर झालेले आहेत आणि या बेघर लोकांनासुद्धा शासनातर्फे मदत करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी या परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हालाही पुन्हा आमच्यावर उपाशीमारीची वेळ येणार नाही, या ठिकाणी आम्हाला मदत करावी, आम्हाला देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करावे अशी या ठिकाणी परिषदेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. कॅमेरामन माझेसह मराठा तेज, औरंगाबाद. घेऊयात छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा.
गेल्या 19 वर्षांपासून आपल्या शहरवासियांचे आवडते असलेले त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी येथील जिभेबरोबरच पोटाची देखील काळजी घेणारे काळे बंधू यांचे हॉटेल साई पंचवटी पावभाजी सेंटर आता घेऊन आले आहेत. प्रशस्त सुंदर आसन व्यवस्थेने नटलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट पंचवटी पावभाजी सेंटरच्या अगदी समोर काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या संकल्पनेतून साकारलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये पोट भरेल अशी उत्कृष्ट थाळी बरोबरच विविध शाकाहारी व्यंजनांची सोय, गुणवत्तेबरोबर कुठलीही तडजोड न करणारी परंपरा, आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस तसेच विविध कार्यक्रम करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर मग चला काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी व्यंजनांचा आस्वाद घेऊया. आमचा पत्ता हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी, औरंगाबाद. संपर्क 9302027667 आणि 9325408001. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. हर्सुल ते पिसादेवी ह्या रस्त्याची खूप दिवसापासून दुरावस्था झालेली असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा आढावा घेतलाय मराठीच्या संपादकांनी. तर बघूयात हा आढावा. नमस्कार. आज आपण आहोत औरंगाबाद शहरातील एका सुप्रसिद्ध अशा एरियामध्ये आहोत. हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे तो म्हणजे हर्सुल आणि पिसादेवी रोडचा. एकीकडे पिसादेवी रोड आणि हर्सुल रोड हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी आपण बघतो की भयान अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या नागरिकांना या ठिकाणी नेहमीप्रमाणे समस्याला सामोरं जावं लागतंय. गेल्या पावसाळ्याच्या पूर्वी देखील या ठिकाणी ये जाय करण्यासाठी मोठी कसरत या नागरिकांना करावी लागत होती आणि आत्ताही देखील तुम्ही बघू शकता की या रस्त्यावरून खडी डांबर केलेलं नाही आहे, धूळ आहे आणि या धुळीचा प्रॉब्लेम देखील या येथील परिस्थितीत या नागरिकांना सहन करावा लागतो आहे. एकीकडे औरंगाबाद महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, शहरवासियांना आणि जिल्हावासियांना एका स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवत आहे. मात्र या स्मार्ट सिटीच्या जे स्वप्न हे शहरवासियांना दाखवले जात आहे, पण प्रत्यक्षात आपण बघू शकता देशामध्ये स्मार्ट सिटीमध्ये औरंगाबादचा 3ऱ्या क्रमांकावर नाव आलेलं आहे असं प्रशासनाकडून सांगितलं आलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर प्रत्यक्ष पाहणी केली जरी तर सरळ असं लक्षात येईल की औरंगाबाद महानगरपालिका खरंच स्मार्ट सिटी आहे का किंवा नेमकी कशा स्मार्ट सिटी आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे. आपण नेहमी म्हणतो आहे की माझं शहर हे स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे, समस्याला या ठिकाणी वाव नसला पाहिजे आहे आणि यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रत्यक्ष महानगरपालिका देखील पुढाकार घेते आहे. काम चालू आहे, प्रशासन मोठ्या युद्धपातळीवर काम करत आहे. अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे, करण्यात आलेली आहे आणि भविष्याचंही स्वप्न जाहिरातीच्या माध्यमातून दाखवले जात आहे. परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर या ठिकाणी चित्र हे वेगळंच आहे आणि या परिसरातील जे नागरिक आहे ते अक्षरशः वैतागले आहे. प्रशासनाला निवेदन देता देता त्यांची नाकी नऊ आलेले आहे आणि त्यांनी आता एक निर्णय घेतलेला आहे की आता प्रशासनाला निवेदन देऊन काहीच फायदा नाही आहे. कारण की आमच्या या जे निवेदनं दिले जातात हे सगळे निवेदन हे केऱ्याच्या टोपलीत दिले जातात आहे आणि येथील या परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्तापर्यंत स्थानिक प्रशासनासोबतच मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आम्ही निवेदनाचा पाऊस केलेला आहे, परंतु निवेदनाचा पाऊस पडतो आहे मात्र विकासाची गंगा या ठिकाणी वाहताना दिसत येत नाही आहे. नेहमीपणे या परिसरातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. आता काही दिवसानंतर महानगरपालिकेचा बिगुल वाजणार आहे. याच अनुषंगाने शहरामध्ये विविध बॅनरबाजी केल्या जात आहे, स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं जात आहे. एकीकडे स्मार्ट सिटी तर आहेच आहे, परंतु नवीन आता एक ट्रेंड औरंगाबादमध्ये सुरू झालेला आहे, तो म्हणजे सुपर संभाजीनगरचा. खरंच का सुपर संभाजीनगर हे औरंगाबाद शहर होणार आहे का, हा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करत आहे. कारण या परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे फक्त संभाजीराजांचं नाव वापरून त्यांच्या नावाला कलंक लावू नका, त्यांच्या नावावर तुम्ही राजकारण खेळू नका. आजपर्यंत
संभाजीराजेंच्या आणि छत्रपतींच्या नावावर या राजकीय नेत्यांनी, या पुढारलेल्या लोकांनी फक्त सत्तेची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न राजेंच्या नावावर घेतलेला आहे. आणि आता पुन्हा संभाजीराजेंच्या नावावर पुन्हा गाजर जनतेला दाखवण्याचा प्रकार या महानगरपालिकेच्या आता होऊ घातले. जे स्वप्न बघतात नगरसेवक होण्याचे, जे महापौर होण्याचे स्वप्न बघता आहे, जे सत्ता औरंगाबाद शहराची पुन्हा ताब्यात घेण्याचे स्वप्न बघता आहेत, तेच औरंगाबादचे मोठे प्रशासकीय, जे स्वतःला मोठे नेते समजतात, अशा नेत्यां जे आहेत आता नवीन प्रकारची जाहिरातबाजी या महानगरामध्ये ते करताना दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या स्मार्ट सिटीऐवजी जी सिटी अगोदर होती तीच आम्हाला हवी आहे. उगाच आम्हाला स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवू नका. कारण आमचं असं झालं आहे म्हणता की एक ना धड भारभर चिंध्या. कारण हा जो मुख्य रस्ता आहे एक तर ग्रामपंचायतमध्ये नाही आहे आणि ना धड शहरामध्ये नाही आहे. मध्ये जसं की एखाद्या टोकावर आम्हाला बसवलेलं आहे आणि या टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागते आहे. या परिसरातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. निवेदनं दिलेलं आहे आणि निवेदनासोबतच आज रडकुंडीला आलेलं आहे. ते नेमकं आम्ही दाद मागायची कुणाकडं आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडायचं असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडतो आहे. आणि किती दिवस आम्ही रडणार हो. या रस्त्याची जी डागडुजी आपल्याला करताना जी दिसून येते थोडीफार जी झालेली आहे, ही या लोकांनी स्वयं खर्चाने हे रस्ता थोडाफार व्यवस्थित करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी अपघाताचं प्रमाण जास्त होत होतं. आणि हे होऊ नये म्हणून यांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी वर्गणी जमा करून हा रस्ता थोड्याफार प्रमाणात सुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डागडुजी करून केलेला आहे. परंतु हे किती दिवस चालणार आहे, कसं चालणार आहे आणि आम्ही किती दिवस रडणार आहोत आणि कसं आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण होणार आहेत का. नेमकं आम्हाला स्वप्नच जे आहे की स्वप्नच दाखवण्यात आहे आणि आमचं हे स्वप्न जे आहे हे प्रत्यक्षात साकारणार आहेत का किंवा आम्हाला साकारून देणार आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी या नागरिकांना पडला आहे. स्थानिक प्रशासनासोबतच राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर निवेदनं दिल्या जात आहेत परंतु त्याची दखल घेतल्या जात नाही आहे, तर नेमकी दाद मागायची कुणाला, हा प्रश्न आज त्यांच्यासमोर भेडसावत आहे. कारण मागून मागून किती दिवस मागायचे आणि आता मागायचं तरी कुणाला. जर प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यापर्यंत हा प्रश्न जातो आहे परंतु त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं आहे, तर मग निवेदनं कोणाकडे द्यायची आहेत, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. ते म्हणतात की नको आता आम्हाला स्मार्ट सिटी, नको आम्हाला स्मार्ट सिटी, आमचं खेडे तरी बरं यापेक्षा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या आजूबाजूचे ग्रामपंचायत जे आहे, जे कार्यालय आहे, या ठिकाणी आजूबाजूच्या गावांना पुरस्कार प्राप्त होत आहे, मात्र आमच्या औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटीचा पुरस्कार जाहीर होतो आहे. परंतु प्रत्यक्षात स्मार्ट सिटी नेमकं कोणत्या आधारावर यांना पुरस्कार दिला जातो आहे, हा प्रश्न जिवंत आहे. काय सांगाल या महानगराविषयी. आणखी विविध प्रश्न या महानगरपालिकेमध्ये भेडसावत आहे. तुम्ही एकीकडे एक काळ असा होता की औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जायची. त्यानंतर आशिया खंडामधलं सर्वात वेगानं वाढणारं हे शहर म्हणून बघितलं जायचं जगात. या शहराला जगात मोठा वारसा आहे. परंतु आज या ऐतिहासिक शहराला वारसा तर सोडा हो, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ज्या मूलभूत गरजा आहे यासुद्धा त्यांना मिळत नाही आहे. दुसरं हे तर झालेच आहे, परंतु औरंगाबाद हा जो जिल्हा आहे, जे नाव आहे, हे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित आहे हो. मग पर्यटन स्थळ जर राजधानी म्हणून या ठिकाणी बघितलं जातं, मग नेमकी ही औरंगाबाद शहर आहे, जिल्हा आहे, नेमकी पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित आहे. नेमकं पर्यटन कोणतं हो, ऐतिहासिक वारसे की हे खड्ड्याचं शहर. नेमकं कशामध्ये यांना पर्यटन दाखवायचं आहे, नेमकं काय स्मार्ट दाखवायचं यांना. हे शहरातील खड्डे जगातल्या लोकांना दाखवायचे आहेत का, या रस्त्यावरची धूळ या लोकांना दाखवायची आहे का. जे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक ये जाय होते. या ठिकाणी अवैधरित्या वाळू असेल, विविध गैरप्रकार या रस्त्यामार्फत होत असतात आणि यामुळं या रस्त्याची थोडीफार डागडुजी या लोकांनी जी केलेली आहे
तीसुद्धा आता धुळीला मिळाच होत आहे. याकडे पूर्ण प्रशासनाचा कानाडोळा होताना नक्की दिसतो आहे. हे म्हणतात की पर्यटन स्थळ नेमकं काय आहे, राजधानी नेमकी कशाची आहे, समस्येची राजधानी आहे की खरंच विकासाची गंगा आहे, हेच तुम्ही जगाला दाखवणार आहात का? हाच जगाचा ऐतिहासिक वारसा औरंगाबाद शहराचा जागतिक जो वारसा आहे तुम्ही जगाला दाखवणार आहात का? एकीकडे औरंगाबाद शहर ऐतिहासिक जसं बीबी का मकबरा आहे, पानचक्की आहे, क्रांती चौकचा राजे छत्रपतींचा पुतळा आहे, संभाजीराजांचा पुतळा आहे, वेरूळ अजंठा लेणी आहेत. एवढं मोठं हे वारसा या शहराला लाभलेला आहे. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष या स्थळाकडं तर दुर्लक्ष झालेलंच आहे हो. परंतु या ठिकाणी साधा रस्ताही आम्हाला चालायला भेटत नाही आहे. रस्ता तर आहेच आहे, परंतु पिण्यालाही पाणी नाही आहे. मग काय म्हणतात ना की बाजूला धरण आहे आणि घशाला कोरड आहे, तोच प्रकार या औरंगाबाद शहरवासियांना चित्र समोर आहे. पावसाळ्यामध्ये जायकवाडीचं पाणी जास्त ओव्हरफ्लो झालं म्हणून सोडण्यात येतं आणि औरंगाबाद शहरामध्ये जर बघितलं रस्ते तर नाहीच आहे हो, परंतु पाणीसुद्धा नाही आहे प्यायला. मग या रस्त्याने जायचं कसं, हा प्रश्न कोणी सोडवायचा, कधी सोडवायचा, कधी सुटेल, हा प्रश्न या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे. नको ही स्मार्ट सिटी, आम्हाला आमचं खेडच बरं होतं हो. कारण आमचं असं झालं आहे म्हणतात की ग्रामपंचायतमध्ये नाही ना, महानगरपालिकेत नाही आहे, मग कसं जगायचं आम्ही? तुम्ही नका आम्हाला स्वप्न दाखवू, आता स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवू नका. आम्हाला आमचे रस्ते करून द्या, आम्हाला मूलभूत गरजा आम्हाला जरी मिळाल्यात तेवढंच आमच्यासाठी खूप होईल, अशी विनवणी या परिसरातील नागरिक करताना दिसत आहे. आणि आपण आशा करूया या सुपर संभाजीनगर, सुपर औरंगाबाद शहर, गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विविध कामांचं भूमिपूजन केलं आहे हो. त्यात त्यांनी दाखवलं आहे सफारी पार्क होणार, विविध योजना या शहरामध्ये येणार. नक्कीच सफारी पार्क झाल्यात तर अत्यंत चांगली गोष्ट आहे, नक्कीच व्हायला पाहिजे. ती तर तमाम शहरवासियांची इच्छा आहेच आहे. परंतु या सफारी पार्कऐवजी या रस्त्याची डागडुजी तरी करा हो, जेणेकरून त्या सफारी पार्कला यायला आम्हाला व्यवस्थित जाता येईल. नाही तर सफारी पार्क येऊस तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. हाच प्रश्न हे नागरिक विचारत आहेत. कळकळीची त्यांची विनंती आहे आणि या कळकळीच्या विनंतीला प्रशासनासोबत राज्यकर्त्यांनीही जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. नका आता दुर्लक्ष करू आणि नका यांच्या डोळ्यामध्ये असं आसवे आणू, असाच प्रश्न, अशी विनवणी या परिसरातील नागरिक करताना दिसत आहे. कारण हा मुख्य रस्ता आहे पिसादेवी आणि हर्सूल, खूप काळापासून या रस्त्याची दुरावस्था आहे. या ठिकाणी जर बघितलं तर विविध पर्यटन स्थळात जे लोक असतात या मार्गावरून येऊ शकतात, मोठा रस्ता या ठिकाणी होऊ शकतो. परंतु याकडे जर दुर्लक्ष झालं तर या परिसरातील नागरिक त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आमचा हा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागला नाही तर होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सस्पेंड या निवडणुकीवर बहिष्कार टाकू आणि कुठल्याही उमेदवाराला आमच्या दारात पुन्हा फडकू देणार नाही, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी आज मराठा देशशी बोलताना दिलेला आहे. याबाबतीत आणखी त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांना कोणत्या समस्याला सामोरं जावं लागतं आहे, काय त्यांची विनवणी आहे, काय त्यांनी आतापर्यंत त्यांनी कोणाकोणाला आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे, काय त्यांचं नेमकं गाऱ्हाणं आहे, हे आपण आज प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल या हर्सूल आणि पिसादेवी रस्त्याबाबत? हर्सूल पिसादेवी हा रस्ता मुळात तुम्ही जो रस्ता म्हणताय तो रस्ता नाहीच, ही सपशेल पांदी आहे. हर्सूल पिसादेवी म्हणजे 1992च्या मॅपपासून यांनी फक्त कागदावरची 80 फुटाचा रोड दाखवला आहे. म्हणजे फक्त 92पासून आम्हाला फक्त स्वप्नच दाखवत आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. हा रस्ता एकदा बी बनलेला नाही. बाजूचं पोखरी गाव वारंवार त्याला 2-3 वर्षांना पुरस्कार भेटत आहे. ग्रामपंचायत पोखरी वारंवार पुरस्कार भेटत आहे. आणि आम्ही महानगरपालिका वार्ड क्रमांक 1, 2 महानगरपालिका जशी बनली त्यापासून महानगरपालिकेचंच आहे, परंतु एकदाही हा रस्ता बनलेला नाही. आम्ही नगरसेवकला निवेदन दिले, महापौरला निवेदन दिले, उपमहापौरला निवेदन दिलं, आमदारला निवेदन दिलं,
अशोक चव्हाणला साहेबांना निवेदन दिलं, मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा निवेदन पाठवलं, परंतु आमची दखल कोणाच घेतली नाही. आमची एकच विनंती, आम्हाला पुन्हा ग्रामपंचायतमध्येच जाऊ द्या, म्हणजे आम्हाला महानगरपालिकेत राहायचं नाही. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवता आणि जागेवर पाहिलं तर ग्राउंड लेवलला काहीच नाही, चालायला सुद्धा जागा नाही. पावसाळ्यात अशी दैन झाली का गुडघ्या एवढं चिखल होता, आणि आता धूळ, नुसती धूळ आहे, धूळ, बाकी काहीच नाही. म्हणजे स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखायचे आणि फक्त बॅनर लावायचे स्मार्ट सिटी औरंगाबाद, आणि जागेवर ग्राउंड लेवलला काहीच नाही. ते आमचं महानगरपालिकेत गाव असून काही उपयोगाचं नाही ते. आज आम्ही ग्रामीण भागात फिरतो तर ग्रामीण भागात शिवाचे रस्तेसुद्धा तयार झाले. इथं अशी औरंगाबादची परिस्थिती आहे. बरेच वेळेचा नारळ फुटले नसते, नारळ फोडून लोक निश्चित उद्घाटन करते जाते, बाकी रस्त्याचं काही हेच नाही. हर्सूल गाव हे 35 वर्षापासून महानगरपालिकेत आहे. हर्सूल गावाला 4 नगरसेवक आहे, एकही नगरसेवकचं लक्ष राहत नाही, कोणी सपोर्ट करीत नाही. फक्त मतदानाच्या टाईमला समजे येतात, गरीब लोकांना हे करून घेतात, आश्वासन देतात. फक्त काय आश्वासन दिलं तुम्हाला? रोड करून देऊ असं देतात, दुसरं काहीच नाही. त्यांनी आता जे आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. भूमिका काय असेल पुढं? आता पुढं भूमिका अशी की बा आम्ही कोणाला बी सहकार्य करणार नाही, अच्छा, रोड नाही केला तर. सिडकोची दुरवस्था पाहता मला वाटलं आपण एक चांगल्या ठिकाणी जागा घेऊ, घर बांधू, आणि अतिशय मोक्याची जागा पाहून आम्ही इथं दामदुपटीनं जागा घेतल्या. आणि त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की हा तुम्हाला 80 फुटाचा रोड अवघ्या 1.5 वर्षात होईल. आम्ही 5 वर्ष वाट पाहिली. शेवटी असं वाटलं आता घर बांधल्यानंतर ते करतील. नोटिसा येत गेल्या आम्हाला महानगरपालिकेच्या, तुम्हाला ह्या सुविधा यायल्या, पण त्या नोटीसमधलं एक तरी आलं का? मला एवढंच शासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर आम्हाला पावत्या देताय, टॅक्स पावती, त्याच्यातलं काय दिलं, कशाच्या आधारे दिल्या तुम्ही? अहो इथं मोटरसायकल सोडा, हो ट्रॅक्टरवाल्यांसाठी रस्ता झाला हा फक्त. आमचे फिजिकली प्रॉब्लेम चालू आहेत, कोणाला मणक्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाला कमरेचा प्रॉब्लेम झाला आहे, आणि अक्षरशः गरोदर आणि एखाद्या वयस्क व्यक्तीला इमर्जन्सीमध्ये न्यायचा असेल, हा रस्ता त्या लायकीचाच नाही राहिला. अक्षरशः विदर्भातले जे अतिदुर्गम भाग होते त्याच्याहीपेक्षा खराब रस्ता झाला हा. भंडारा हे ते जे होते ना, आदिवासी एरियापेक्षाही पायी जाणंसुद्धा दुर्लभ आहे इथं, इतकं भयान झालं. आता हे चांगल्या शब्दात सांगणं जर पटत असेल तर ठीक, नाही तर खालच्या लेवलला सांगावं का असं वाटायला आम्हाला. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही ह्या इतक्या दिवसापासून आम्ही भोगतोय, त्या भोगाला आता कुठेतरी आम्हाला समाप्ती द्या, आणि कुठेतरी आम्हाला चांगल्या एरियात राहतो, स्मार्ट सिटीत राहतो, याचा कुठेतरी आम्हाला जाणू द्या. आम्हाला स्मार्ट या शब्दाचा अर्थ सरकारने सांगावा. या रोडला जवळपास क्विंटलभर नारळ फोडण्यात आलेले, एकाही नारळाचा उपयोग झालेला नाही. कुठलंही सरकार असो, कुठलेही नगरसेवक असो, कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांनी फक्त गाजरच दाखवलेले आहे, यात कुणीच काही केलेलं नाही. फक्त एकच विनंती आमची की आम्हाला जे ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात यावे, आणि पुन्हा जे आमची ग्रामपंचायत असेल ते आम्ही पूर्ण बघू. आपण बघितलं की किती केविलवाने त्यांचे गाराने मांडताना या परिसरात नागरिक दिसत आहेत. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये आसू येतात. अहो सहन करायची लिमिट असते, म्हणतात ना, देर इज लिमिट टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला ही मर्यादा असते, परंतु ही मर्यादा आता पार लयास गेलेली आहे. या नागरिकांनी असं सांगितलेलं आहे की क्विंटलभरापेक्षाही जादा नारळ फोडलेला आहे, आणि या नारळाचा उपयोग एकाचसाठी झालेला आहे. ते नारळानं जे फोडले आहेत ना, त्या नारळाचे दगड जे आहेत ते दगडे तसेच आहे आणखी, आणि ते दगडावून जाताना आता ठेचा लागत आहेत. इतके त्यांनी नारळ या नेत्यांनी फोडलेले आहेत या ठिकाणी. आणि एवढंच काय की असं म्हणतात ना की सगळेजण स्वप्न दाखवून डोळ्यात धूळ फेकतात, हे म्हणायला आहे. पण या ठिकाणी या रस्त्यावरून जर बघितलं ना, चालतानाही अक्षरशः एखादी मोटरसायकल जरी गेलीत ना, तर डोळ्यामध्ये नक्कीच धूळ जाते. म्हणजे प्रत्यक्षात हे स्वप्न पण साकार होतं माणसाचं. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी अत्यंत जिवंत अशा प्रश्न त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहे. मराठाशी त्यांनी संवाद साधलेला आहे, आणि एकच त्यांनी विनंती केलेली आहे की आम्हाला नको आहे महानगर, नको स्मार्ट सिटी. आणि स्मार्ट सिटीचा अर्थ काय
हा प्रश्न त्यांनी प्रत्यक्षात विचारला आहे, नक्कीच विचारायला हवा आहे. नेमका स्मार्ट कशामध्ये हो, विकासामध्ये की जे समस्या आहे त्यामध्ये? आपण आशा करूया येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच हा प्रश्न निकाली निघेल आणि या परिसरातील नागरिकांना एक दिलासा मिळेल अशी आपण आशा करूया. कॅमेरामन माझ्यासह मराठा तेज, औरंगाबाद. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीची सविस्तर आढावा घेतला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल झाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीची सविस्तर आढावा घेतला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या शेतातील पिके आणि इतर नुकसानीची यावेळी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली आहे. बैठकीस केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय अर्थ आणि नियोजन विभागाचे सल्लागार RB कोल, ग्रामीण विकासाचे उपसचिव यशपाल, केंद्रीय कृषी विभागाचे कृषी संचालक RP सिंह, रस्ते आणि दळणवळण विभाग प्रादेशिक कार्यालय मुंबईचे मुख्य अभियंता तुषार व्यास आणि आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पपईला योग्य भाव मिळत नसल्याने पिकाची नासधूस करतानाचा व्हिडिओ बघायला मिळत आहे. 3 रुपये किलो कोणी पपई घ्यायला नाही, शेतकऱ्यांका जीव द्यावा, जीव हिला खायला टाक. मला येऊ. 3 रुपये किलो कोणी घेत नाही, हिला 3 रुपये. आता 3 रुपये किलो द्यावं लागलं, 3 रुपये घ्यायला नाही कोणी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसाय ठप्प असून अनेकांचे रोजगार कमी झाले असून बाजारपेठेवर देखील याचा परिणाम झालेला आहे. त्यातच औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याच्या पपई या पिकाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसून शेतकऱ्याच्या लहान मुलाने व्हिडिओ बनवून संताप व्यक्त केला आहे. आता वेळ झाली या बातमीपत्रात तिथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा.